मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मॉर्निंगची कामं झाली आहेत, जेवण पण झालं. आज लवकरच गरम गरम पोळे बनवले आणि जेवण घेतलं. सो आता चालले मी बर्डीला थोडंफार काही सामान आणायचं आहे. जे पण काही अपडेट राहील ते समोर व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल. घाई त्याच्यासाठी बोलत आहे कारण लवकर निघायचं आहे मला. ऑलरेडी 11, सव्वा 11, 11:30च्या दरम्यान बर्डीचा मार्केट ओपन होऊन जातो. सो जाऊन कामं करून अन्वीच्या वेळेपर्यंत रिटर्न यायचं आहे मला. त्यामुळे जेवढं पॉसिबल लवकर पॉसिबल आहे तेवढं लवकर जाणे गरजेचं आहे. आणि एक मेघाची साडी होती, सो याच्यावरचं ब्लाऊज पण आणायचं आहे मला. तर 1-2 अशी कामं आहेत जे करून घ्यायचे. त्यानंतर अन्वी स्कूलमधून आली म्हणजे तिला येतानाच घेऊन येणार घरी आणि मग जाणार. तिला फ्रेश वगैरे करेन आणि मग जाणार. सगळं तिचं लुगडं आणि ब्लाऊजचे पिकअप करायचे त्यासाठी. चला. सो मी पोहोचली बर्डीला आणि जस्ट मार्केट ओपन होत होतं. तुम्ही बघू शकत असाल सगळे दुकान ओपन करत आहेत हळूहळू. आणि काही ऑलरेडी ओपन झालेले असतं, जवळपास 10 किंवा 11च्या दरम्यान वगैरे. थोडंसं लेट होता मार्केट आता ओपन बर्डीचं. आधी खूप लवकर 10 वाजे बिलकुल ओपन होऊन जायचं. 10-11 वाजता प्रॉपर ओपन व्हायचं. सो हे आहे मोदी नंबर 1मध्ये मी गाडी पार्क केली आणि आली, कारण तिथेच व्यवस्थित थोडंसं जागा आहे पार्क करण्यासाठी इझिली. आणि बॅक साईडहून मी नेहमी येते मार्केटमधून. जर आलं जसं आता इथं आहे, इथून पण जसं गाड्या जाताना दिसतात. इथून जर गाडीने खूप वेळ लागतो पोहोचायला. सो बॅक साईडला गाडी घालते. ज्या साईडला मेट्रो स्टेशन आहे तिथे पार्क करून मग मार्केटला यायला जमतं. मोदी नंबर 1 किंवा 2 आहे, 3 आहे. 2 आणि 3मध्ये तेवढं जमत नाही गाडी ठेवायला, कारण ऑलरेडी तिथे शॉप आहेत पूर्ण स्टार्टिंगपासूनच. सो सगळ्यात आधी चालली मी. हे आहे सिमरन मॅचिंग सेंटर आहे. इथे तुम्हाला प्रत्येक प्रकारचं कापड मिळतं. प्रत्येक म्हणजे इतवारीला जायची गरज नाही. बर्डी जर जवळ पडत असेल तर हे एक चांगलं शॉप आहे. म्हणजे आतापर्यंत आम्ही भरपूरदा जेवढं पण मला घ्यायचं होतं काही मॅचिंगचं वगैरे ते इथूनच घेतलेलं आहे. सो हे चांगलं शॉप आहे. आणि कसं आहे, एक स्पेसिफिक दुकान जर माहिती असलं ना तर एक्झॅक्ट आपण तिथं जाऊन घेऊ शकतो. जास्त फिरायची गरज नाही पडत. आणि हे समोर तुम्ही पिंक कलरचं बघा, पिंक आणि ग्रीन कलरचं कापड बघा, खूप सुंदर छान थ्रेड वर्क केलेलं होतं. पण 1000 रुपये मीटर होतं. जर ठीक आहे एखाद्या वेडिंगसाठी आपण घेतो, म्हणजे प्रॉपर वेडिंगसाठी घेतो तर ठीक आहे. नॉर्मलसाठी तर परवडणारच नाही. जी साडी घेऊन गेली होती त्याच्यावर मॅचिंग ब्लाऊज घ्यायचं होतं, ब्लाऊज पीस. सो ते बघत आहे. कॉटन नको, नाही कॉटन नाही. नाही हात नाही, हा साईज हो. हा सिल्कचं कापड आहे ना. आणि ते तो प्रिंटेडवाले दाखव, ते जे आहे त्याच्यात आहे बघा. हां दाखव. हा कोणता सिल्कचा म्हणाले ना. आणि सॅटिनमध्ये ब्लाऊजला नाही चालत सॅटिन, ते पेटीकोटच्या अस्तरला चालते सॅटिन. सॅटिनचे ते असतात ना सिल्वरमध्ये वगैरे पण तर असतात सॅटिन. हे असं सिल्वर गोल्डन कॉटन नाही तो जो कापड दिसतोय वर तो एकच आहे, सिल्कच आहे. अच्छा. सॅटिनच्या कपडा अस्तरला चालतो, पेटीकोटला चालतो, ब्लाऊजला नाही चालत. आपण तो चांगला दिसून राहिला. त्यानंतर इथे लहान मुलांचे काही फुटवेअर्स दिसले मला. ॲक्च्युली जनरली काय होतं ना, जसं हवं तसं शॉपमध्ये लहान मुलांचे नाही मिळायला बघत. शूज किंवा मोजरी अशा टाईपचे मिळून जातात. पण आता जसे इथं दिसत आहेत समोर अशा पद्धतीचे नाही मिळत. सो मला दिसलं तर मी बघत होते. पण तेच होतं की साईजचं प्रॉब्लेम होतं. अवेलेबल होते 2 इयर्स 3 इयर्स एजचे मुलींचे, पण एक्झॅक्ट अन्वीला कुठला साईज बसेल ना हे समजतच नव्हतं. कारण जेव्हा ते ब्रँडचं नसतं कुठलंही तर त्याच्यावर नंबर वेगळं लिहिलेला असतो. 5 नंबर 6 नंबर अशा पद्धतीचे. आणि जे शॉपमधून घेतो ते नंबर मला जनरली माहिती आहे तिचे शूजचे, पण याच्यावर नंबर थोडे वेगळे लिहिले होते तर कळतच नव्हतं. सो ते स्किप केलं, मग काही घेतलं नाही. पण छान होतं. जर मे बी एखाद्या वेळेला अन्वीला घेऊन जाणं होईल तर मग कदाचित घेईन. पण तिचं जे आउटफिट आहे त्याच्यासाठी मला ते घ्यायचं होतं ॲक्च्युली. सो बघू.
क्या होना मैडम खाले कुछ भी लाता पकड़ा बर्डीवरून आल्यानंतर मग अन्वीला घेऊन गेले मी. तिचं लुगडं आणि ब्लाऊज आणायचं होतं, पिक करायचं होतं. जो तिथं गेलो आणि त्यानंतर आल्यानंतर तिला झोपवलं. आता वाजले आहेत जवळपास 7 आणि भरपूर दिवसानंतर दही आणलं होतं. सो दही काढून ठेवते पॉटमध्ये. आणि ॲक्च्युली आज थोडंसं लेट झालं होतं स्वयंपाकाला. थोडंसं आवरलं होतं कारण मॉर्निंगचा जो वेळ आहे तो मी बाहेर गेली होती त्यामुळे ते क्लिनिंग राहिलेली ती किचनची. सो ती क्लिनिंग करून घेतली आधी आणि सगळं काढून ठेवते आहे. वरून आज वेनसडे असल्यामुळे आज मार्केट पण आहे. सो फ्रीज पण क्लीन करून घेतली व्यवस्थित आणि स्वयंपाकाची तयारी करते.